आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगभरातील अनेक देशांवर होतोय। भारतात LPG गॅसचा मोठा तुटवडा या ठिकाणी जाणवतोय आणि याचा फटका हॉटेल इंडस्ट्री, मेस, उद्योग व्यवसाय वेगवेगळ्या ठिकाणी बसलाय आणि तसंच पुण्यातील जे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी चालवल्या जाणाऱ्या मेसला देखील बसलेला आहे। आता मी पुण्यातील सर्वात मोठ्या शासकीय अर्थात ससून रुग्णालयामध्ये आलेलो आहे आणि इथं जे डॉक्टर्ससाठी जे निवासी डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठी ही पूर्ण मेस आहे। जवळपास दररोज 800 पेक्षा जास्त डॉक्टर्स या ठिकाणी नाश्त्यासाठी आणि 2 वेळा जेवणासाठी असतात। मात्र या ठिकाणी देखील आता गॅस शॉर्टेज आहे आणि त्यामुळे थेट याचा परिणाम इथल्या मेन्यू कार्डवर झालेला आहे, जेवणावर झालेला आहे। आपल्यासोबत इथले जे मेसचे व्यवस्थापक आहेत ते आहेत। दादा काय सांगाल, डॉक्टर्सची सध्या आपण बघतोय नाश्ता काही बदल झालेले आहेत, काय परिणाम जाणवतोय? थोडा मेनू चेंज केलेला आहे आपण, जिथं गॅस थोडा जास्त लागतो त्या गोष्टी आपण थोड्याशा चेंज केलेल्या आहेत। 4 दिवसाचा गॅस साठा आहे आपल्याकडं आणि डिन्सर आपल्याला सहकार्य करतायत, डिन्सर आपल्याला सगळी व्यवस्था करतायत आपल्याला। साधारण इथं दररोज किती डॉक्टर्स जेवतात आणि मेन्यूमध्ये चेंज केलं आहे, अर्थात ते विचारत असतील तुम्हाला मिळतंय गॅस, कुठून अवेलेबल होतोय? हां, सध्या आपल्याकडे स्टॉक आहे आपल्याकडे 4 दिवसाचा आणि गॅसचा थोडासा प्रॉब्लेम आहे, पण आपल्याला डिन्सर आपल्याला सगळी मदत करतात, आपल्याला अवेलेबल करून देतात आपल्याला। मी आतमध्ये किचनमध्ये दाखवतो स्वयंपाकघरात, ज्या ठिकाणी काही बदल करण्यात आलेले आहेत। सिलेंडर्स जसं हे म्हणतायत की 3 ते 4 दिवसासाठी पुरेल असे सिलेंडर्स आहेत आणि त्यामुळं याचा परिणाम अर्थातच ससूनमधील या निवासी डॉक्टर्सच्या मेसवर सुद्धा झालेला आहे। सर, आम्ही बघतोय की बऱ्याच गोष्टी तुम्ही लाईटवर शिफ्ट केलेल्या आहेत, म्हणजे गॅस कमी आहे, जेवढा वाचवता येईल तेवढा। हां, प्रयत्न करतोय आपण। हां, गॅस म्हणजे कमीत कमी गॅस कसं कमीत कमी गॅसमध्ये आपण जास्तीत जास्त काम कसं करू आपण। आपण ही मशीन बघतोय, लाईटची मशीन आहे वडे सगळे तळण्यासाठी। बरोबर। हां, आपण इंडक्शन पण आपण परचेस केलेले आहेत की ज्याच्याकरून त्याच्यावर सुद्धा स्वयंपाक होतो आपण। ते इलेक्ट्रिक जे इन्स्ट्रुमेंट आहेत आपण सगळे परचेस करतोय आपण, की जिथं गॅस कमीत कमी लागेल, गॅसची जास्तीत जास्त बचत होईल आणि कमीत कमी गॅसवर सगळं कसं मॅक्झिमम आपल्याला डॉक्टरांना प्रोव्हाइड करता येईल अशा पद्धतीने आपण अंदाजे किती टोटल डॉक्टर्स या ठिकाणी जेवतात, त्यांच्या काय आहे, काय म्हणणं आहे? आता नाही, 600 डॉक्टर आपल्याकडे जेवण करतात आणि सध्या व्यवस्थित सुरू आहे आणि डिन्सर आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करतात। अर्थात इथं एमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत आणि त्यामुळं त्यांना सातत्याने सिलेंडर आणण्यासाठी वेगळी यंत्रणा या ठिकाणी उभी केली आहे। मात्र तरी देखील काळजी घेत त्यांनी काही इलेक्ट्रिक जे वस्तू आहेत, इंडक्शन्स आहेत, ते या ठिकाणी वापरले जात आहेत। पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर भट्टी देखील लावलेली आहे, जेणेकरून डॉक्टरांना व्यवस्थित जेवण दिलं जाईल, कारण त्यांना पेशंट्स या ठिकाणी चेक करायचे असतात। जसं सांगितलं 600 ते 800 डॉक्टर्स दररोज या ठिकाणी जेवण करतात आणि त्यांची ही संपूर्ण मेस आहे, कॅन्टीन आहे पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आपण बघतोय। अशा पद्धतीने आता LPG गॅसचा तुटवडा या ठिकाणी देखील काही प्रमाणात फटका बसलेला आहे। मेन्यूमध्ये काही चेंजेस देखील करण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीने आता शासकीय पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये जिथं निवासी डॉक्टरांना जेवण दिलं जातं त्या ठिकाणी देखील याचा परिणाम जाणवतोय। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।